तर नमस्कार मित्रांनो, मी निशाद आलोय पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन। आज आपल्याला जायचं होतं देवगिरी किल्ल्यावर। जायचं होतं 8 वाजता, पण यांनी खूप वेळ केला, वाजवले 9 आणि मग वेळ न करता आलो आम्ही लवकर देवगिरी किल्ल्यावर। आणि आल्याबरोबर आपला ओम भाऊ लागला फोटो काढायला। मग आपला शुभम भाऊ पण काही कमी नाही, शुभम भाऊने काढले फोटो। मग ते काय अंदर जायचे नाव नाही घेत होते, तरी मग त्यांनी नेलं अंदर। मग देवगिरी किल्ला, जो किल्ला कधीही कुणाला युद्धात जिंकता आला नाही, जिंकता आला नाही म्हणजेच फक्त कुणाच्या तरी फितुरीने किंवा विश्वासघाताने जिंकता आला असेल। दौलताबाद किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी किल्ला आहे। येथील सभोवतालच्या डोंगरावर भगवान शंकराचे वास्तव्य होते असे म्हणतात, त्यामुळे या किल्ल्याला देवगिरी किल्ला म्हटले गेले असावे। देवांच्या डोंगराला देवगिरी म्हणतात। या किल्ल्यात अवघ्या 2000 सैनिकांनी 50,000 सैनिकांचा पराभव केला असा नावलौकिक पराक्रमी इतिहास बघायला मिळतो। यादव घराण्यातील भिल्लम राजा 5वा याने जवळपास 1187 मध्ये देवगिरी ह्या किल्ल्याची निर्मिती केली। किल्ल्यामध्ये अनेक मंदिरे, मस्जिद, तोफा, विहिरी, दगडी शिल्पे, चांद मिनार, भारत माता मंदिर, गणेश मंदिर, मेंढा तोप, दुर्गा तोप, दगडी गुहा इत्यादी बघायला मिळते। जर तुम्हाला व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल